मी आता सुरुवात करते. गोष्ट अरुणिमाची हा खरोखर एक न संपणारा प्रवास आहे. तो एक ध्यास आहे आणि म्हटलं तर तो तुमचा आणि माझा श्वास आहे. थोडक्यात सांगते, अरुणिमाला समजून घेणं हा खरंच तुमच्या माझ्यासारख्यांसाठी जन्मभराचा प्रयास आहे. तुमच्यातल्या किती जणांनी अरुणिमाची गोष्ट वाचली आहे किंवा किती जणांनी याआधी ऐकली आहे? मी माझं उदाहरण सांगते. छात्रप्रबोधनमध्ये एका अंकासाठी एक लेख लिहिण्यासाठी मी प्रेरणादायी व्यक्तिमत्व शोधायला सुरुवात केली होती इंटरनेटवर. मी जेव्हा ही गोष्ट पहिल्यांदा ऐकली, जेव्हा ही गोष्ट पहिल्यांदा वाचली, मी खरोखर सांगते एक शब्दही यातला चुकीचा नाहीये. मी कित्येक रात्री झोपू शकले नाही. संताप, दुःख, अभिमान, थरार या भावना आलटून पालटून माझ्यात येत राहिल्या. मलाच काय, कुणालाही कवेत न घेता येणारं हे दुःख आहे अरुणिमाचं. रादर हे दुःख होतं, त्याच्यावर तिने कशी मात केली हे आपण बघूया. नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर हे नुसतं पद नाहीये. मला माहित नाही तुमच्यापैकी किती जण खेळाडू आहेत किंवा खेळाडू असतील किंवा तुम्ही तुमच्यापैकी काही जणांनी खेळाडूंना बघितलंही असेल. पण नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर असणं किंवा तुमच्यामध्ये नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअरचे गुण असणं याच्यामध्ये काय काय येतं? तुमचा शारीरिक फिटनेस तर महत्वाचा आहेच, प्रश्नच नाही. स्पेशली जे व्हॉलीबॉल खेळतात त्यांच्यासाठी चपळता ही महत्वाची आहे. आणि व्हॉलीबॉल हा गेम कसा आहे तर प्लेयरनी एकमेकांशी भिडण्याचा गेम नाहीये. एकाच जागी प्लेयरला अनेक तास अनेक मिनिटं उभं राहावं लागतं आणि ते सुद्धा नुसतं उभं राहायचं नाहीये, मेंटली प्रिपेअर होऊन उभं राहायचं. बेसिकली या गोष्टीसाठी म्हणजे जोपर्यंत आपला टर्न येत नाही तोपर्यंत उभं राहावं, या गोष्टीसाठी पण एक प्रकारचा शारीरिक फिटनेस आणि त्याबरोबरच मेंटल टफनेसही महत्वाचं आहे. आणि कुठल्याही उत्तम खेळाडूला चुकांनी बिथरणं किंवा हातबल होणं परवडत नसतात ना, कारण गेम जिंकायचा ना त्याला. त्यामुळे लेट अस मूव्ह ऑन हे त्याचं सूत्र असावंच लागतं. अरुणिमा अशीच नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर होती. प्रचंड उत्साही, जिद्दी, धडपडी मुलगी. व्हॉलीबॉलच्या आपल्या करिअरला पुढे नेण्यासाठी ती रेल्वेतून प्रवास करत होती. त्यासाठीच काही कागदपत्र सबमिट करण्यासाठी. माझा आवाज येत नाहीये? येतोय येतोय ना? हो. पण 11 एप्रिल 2011चा दिवस तिच्या आयुष्यात उगवलाच नसता तर का फेकलं असेल तिला त्या गुंडांनी चालत्या ट्रेन मधून खाली? का जिवंत राहिली असेल ती त्या दोन ट्रेन्सच्या मधोमध पडूनही 7 तास? 49 ट्रेन्स तिच्या पायावरून गेल्या. आपण याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. साधी आपल्याला कुठेतरी पायाला ठेच लागली तरी आपण इतका वेळ विवळत राहतो. ही मुलगी 23 वर्षांची होती. ती 23 वर्षांची मुलगी 2 ट्रॅक्सच्या मध्ये कशी काय पडून राहिली आणि तिचा मेंदू कसा काय सजग राहिला? मला या गोष्टीचं उत्तर आजतागायत सापडलेलं नाही. का तिचा मेंदू इतका सजग राहिला? तिच्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता की आपल्याला इथून या गोष्टीतून स्वतःला वाचवायचंय. ती खंत करत बसली का की माझा पाय तुटलाय, तिथे उंदीर आलेत आणि ते कुरतडतात माझा पाय, हे सगळं तिला समजत होतं. 49 ट्रेन्स चालल्यात, व्हायब्रेशन येत होती. ती म्हणते मी इतकी मदतीसाठी धावा इतक्या जोर जोरात ओरडत राहिले मी की मला दिसायचं बंद झालं. पण तिचा मेंदू पूर्णपणे काम करत होता. ती अनकॉन्शियस का झाली नाही याचं उत्तर मला तरी आजतागायत सापडलेलं नाहीये. अरुणिमाच्या शब्दात सांगायचं झालं तर देवानं मला यासाठी जिवंत ठेवलं होतं कारण माझ्या हातून काहीतरी इतिहास घडायचा होता. नक्की काय भावना असतील अरुणिमाच्या मनात? आपण कल्पना करा, तुमची काहीही चूक नाहीये, इतर कुणाच्या तरी एका चुकीमुळे तुमचा गुडघ्याखालचा पाय कापावा लागतोय, दुसऱ्या पायात रॉड घालावा लागतोय. तुमच्या किंवा हे कळल्यावर सुद्धा आपली काय प्रतिक्रिया झाली असती? कदाचित दुःख, विषाद, संताप यांनी आपलं मन भरून गेलं असतं. आज आपण अगदी आपली 7-8 वर्षांची मुलं सुद्धा सहजपणे शब्द वापरतात की मला डिप्रेशन आलंय, मला फार वाईट वाटतंय, मी निराश झालोय, मी हतबल झालोय. यातला एक शब्द सुद्धा अरुणिमाच्या तोंडून आला नाही. कसं काय तिने तिचा मेंदू सजग ठेवला, तिचं शरीराशी मन जोडलेलं असतं आपण म्हणत असतो, पण शरीर आणि मन ती वेगवेगळं करू शकली का? ती शरीराला बाजूला ठेवून मनाचा एक वेगळा विचार करू शकली. शरीराचे घाव भरतील सुद्धा, पण मनाचे घाव कसे भरणार? आज वारंवार डिप्रेशन, मानसिक दौर्बल्य या गोष्टींचा पुनरुच्चार होताना आपण बघतो. असं कोणीतरी येतं फेसबुकवर टाकतं की मी खूप हताश झालोय आणि पुढच्या काही मिनिटात कदाचित मी जीवन संपवून टाकेल. मध्ये एक अशी केस आली होती. त्या मुलाने ही पोस्ट टाकली, तो पोरगा गायब झाला.
त्याच्यानंतर लिटरली मी सांगते, मी स्वतः जाऊन बघितले, त्या पोस्टवर 950 कमेंट्स होत्या लोकांच्या, की अरे बाबा तू असं करू नकोस. त्याचा एक कुठला तरी दूरचा मित्र आला, त्यांनी लोकांच्या मदतीनं ह्या मुलाचा संपर्क शोधला, त्याला त्यांनी आत्महत्या करण्यापासून वाचवलं आणि त्यानंतर त्यांनी आठवणीने 950 लोकांना येऊन सांगितलं की हा पोरगा वाचलाय. तेव्हा कुठे लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. हे असं का घडतंय? अरुणिमाने हा विचार नसेल का केला की मला सांभाळायला, मला सावरायला कोणीतरी हवंय? का नाही केला तिने हा विचार? यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. ती काय म्हणते, मी तिच्या शब्दात वाचते, माणूस शारीरिकदृष्ट्या विकलांग असतो, मानसिकदृष्ट्या नाही. माणसं तुम्हाला अपंग म्हणतात कारण ते फक्त तुमचं शरीर बघू शकतात. त्यांनी तुमचं बहिरंग बघितलंय, अंतरंग नाही. तुम्ही इथून इथून विकलांग नाही असू शकत. मतिमंद केस पण बाजूला ठेवू, नॉर्मल माणसं, धडधाकट माणसं, ती जरी अपंग झाली तरी ती बाहेरून अपंग आहेत. मन अपंग नाहीये तुमचं. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, हे तुम्ही ऐकलं असेल. स्वामी विवेकानंदांचं हे खूप फेमस वाक्य. ते असं म्हणतात की उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका. कदाचित त्या 23 वर्षांच्या तरुणीनं हे काहीही वाचलं नसेल, कदाचित तिने कुठलेही इन्स्पिरेशनल कोट्स वाचले नसतील, पण तिच्या अंगात ना ते पूर्णपणे भिनलेले होते. आणि त्या वेडानं, हो, कारण तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल ना तर तुम्हाला वेडच व्हावं लागतं. विचित्र वाटेल असा ध्यास तिनं डोक्यात घेतला. लक्षात घ्या, एक करिअर तिचं टोटली संपलं. कदाचित तिने, आपण जसं म्हणतो की प्लॅन ए संपला तरी प्लॅन बी तुमच्याकडे असावा, प्लॅन सी असावा. त्या 23 वर्षांच्या पोरीकडे प्लॅन बी असेल का? मला वाटत नाही. पण तिनं ही जिद्द धरली की मला एव्हरेस्ट सर करायचंय. माउंटेनिअरिंग हाच प्रकार तिने निवडला. तिनं का निवडला तो प्रकार? तिला दाखवून द्यायचं होतं की मी ते करू शकते. रादर ती जेव्हा हा विचार करून, ऑब्व्हियसली आपल्याकडे एखादं असं उत्तुंग ध्येय कोणी मांडलं की त्याची खिल्ली उडवण्याचे प्रकार नेहमी घडतात. रादर आपणही थोड्याफार प्रमाणात ते करतच असतो, किंवा आपल्याही बाबतीत आपल्या लहानपणी कोणी ना कोणीतरी ते केलेलंच असतं. मी एक सांगते, मला अरुणिमानं जे शिकवलं की तुम्ही कधीही कुणाच्याही ध्येयाला कमी लेखू नका. कारण तुम्हाला माहितच नाहीये, ती म्हणते तसं तो फिजिकली कसा आहे तुम्हाला माहितीये, ती व्यक्ती फिजिकली कशी माहिती, त्याच्या डोक्यात, त्याच्या मेंदूत, त्याच्या हृदयात काय चाललंय तुम्हाला माहित नाहीये. तुम्ही अदमास पण लावू शकत नाही. पण तुम्ही ही गोष्ट कधी करू नका, कधीच कोणाचं मानसिक खच्चीकरण करू नका. तिचं मानसिक खच्चीकरण करणारे अनेक लोक होते तिच्या आजूबाजूला. तिची फॅमिली सोडली, जो तिच्यासाठी मोठा सपोर्ट होता, आणि तिचे भाईसाहेब, ज्यांना तिचं आदराचं स्थान मानते, ते सोडले, तर कुणीही तिच्या ध्येयाला सिरियसली घेतलं नाही. पण तिला डेफिनेटली माहित होतं, आज एक दिवस लोक बोलतायत, बोलू देत, हा दिवस त्यांचा आहे, माझा दिवस कधीतरी. आणि ती ह्या विचारानं प्रेरित होऊन दवाखान्यातून, ती जेव्हा बेडवर पडून होती, तिच्या स्पाईनला 3 फ्रॅक्चर्स झाली होती, तिचे दोन्ही पाय, एक पाय अँप्यूट केला होता, एका पायात रॉड घातला होता. अशा विचारातून जेव्हा एखाद्या माणसाला डिस्चार्ज मिळेल तेव्हा त्या माणसाला काय वाटेल? आधी घरच्यांचं तोंड बघावं ना, आधी घरी जावं, आपल्या आपल्या कम्फर्टेबल ठिकाणी जावं. नाही, नाही, तिच्या दृष्टीने कम्फर्टेबल ठिकाण तिने ठरवून घेतलं होतं, ते ठिकाण असणार होतं एव्हरेस्ट. ती सरळ तिथून बचेंद्री पाल यांच्याकडे गेली. बचेंद्री पाल यांनी तिला जेव्हा बघितलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात. आणि तिने जेव्हा तिच्या ध्येयाचा त्यांच्या समोर उच्चार केला, ती एकमेव बाहेरची व्यक्ती होती जिनी तिला असं म्हटलं की अरुणिमा, तू ज्या क्षणी असं म्हणालीस की मला एव्हरेस्ट सर करायचंय, लक्षात घे बेटा, तू तेव्हाच तिथे जाऊन पोहोचलेली आहेस. कारण तू तिथे जाऊन पोहोचलीयस, आता तुला फक्त लोकांसाठी हे करायचंय. लक्षात घे, फक्त लोकांसाठी हे करायचंय. ही मुलगी जेव्हा अरुणिमा इन्स्पिरेशनल टॉक्स देते, तुम्ही कधी ऐकलं नसेल तर जरूर ऐका. ती मुलगी असं म्हणते की जहा चाह है वहा राह है. त्या मुलीला आपले 2 पाय आपण रस्त्यावर ठेवून चालू शकू की नाही, जमिनीवर चालू शकू की नाही, याबद्दल खात्री नव्हती. त्या मुलीच्या मनात राहवाला विचार का आला असेल? रस्ता तिला का खुणावत असेल? कुठून आला या अवसान तिच्यात? आज तुम्हाला आम्हाला मोटिवेशनल गुरु लागतात, काउन्सिलर्स लागतात. तिची फॅमिली सोडली तर तिच्याजवळ कोणीही नव्हतं. बचेंद्री पाल यांनी तिच्यात आत्मविश्वास जागवला. यावरून मला एक गोष्ट आठवली, म्हणजे मला एक वाक्य आठवलं, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स,
दे डू थिंग्स डिफरंटली. पटतंय ना? क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा हे वाक्य काही खोटं नाहीये. अरुणिमाचा ध्यास, तळमळ, तिचं बेस कॅम्पला जाणं, तिथे गेल्यानंतर सुद्धा त्या शेर्पानी तिला वेड्यात काढलं. बरोबर आहे ना, कोण कशाला रिस्क घेईल? या मुलीला म्हणजे ज्या गोष्टीसाठी लोकांना 15 ते 20 मिनिटं लागतात, जेवढा बेस कॅम्पवरचं अंतर चालायला, तिथे या मुलीला 1 तास लागतो. शेर्पा का तयार होईल? तो म्हणेल मी माझा जीव मी कशाला रिस्क घ्यायची ना, घे बाई. बाई. कारण का तर लोकांनी हे गृहीतच धरलेलं होतं की ही एव्हरेस्टवर जाणार म्हणजे वरकरणी लोक म्हणले हो ठीक आहे तू जाशील, पण तिथे जाऊन मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण कमी नाहीये. लोकांनी हे गृहीतच धरलं होतं. रादर त्या शेर्पाला असं वाटण्याचं काहीच चुकीचं नव्हतं. पण त्याला अरुणिमाने वारंवार कन्व्हिन्स केलं, बचेंद्री पालजींनी सांगितलं, सर्वांनी त्याला कन्व्हिन्स केलं, तेव्हा कुठे तो तयार झाला. आता अरुणिमा समोर दुहेरी आव्हान होतं. तिचं ध्येय तर प्राप्त करायचंच होतं, पण लोकांना खोटं ठरवायचं होतं. इव्हन तिनं असं सांगितलंय की बेस कॅम्प मध्ये सुद्धा लोक तिला म्हणायचे तू हळूहळू ये, हा तू हळूहळू ये, तुला ना जरा त्रास होतोय ना, हळूहळू चालायला लागतंय तुला, तू हळू ये. हे एक वाक्य सुद्धा तिला सहन होत नव्हतं अरुणिमाला. तुम्ही आम्ही असतो तर काय म्हटलं असतं, ठीक आहे कोणीतरी सहानुभूतीची झालर पांघरतय, कोणीतरी फुंकर मारतय सहानुभूतीची, असू दे, बेनिफिट ऑफ डाऊट घेऊ आपण. पण अरुणिमा त्यातली नव्हती. त्या मुलीनं अशा पद्धतीनं ते अंतर पार करायला सुरुवात केली की काही दिवसांनी धडधाकट लोकांपेक्षा आधीच ती जाऊन पोहोचायची पुढच्या कॅम्पला. आणि दरवेळेला ती मागे वळून बघायची की कोणी येत आहे का पाठीमागून. आणि हे मला असं वाटतं की हे एका प्लेयरचं स्पिरिट आहे. प्लेयर काय करतो, खेळाडू काय करतो, तर त्याला जिंकायचं च असतं. हा जो च आहे ना, हा च खूप महत्वाचा आहे. जिंकायचं असतं नाही, जिंकायचंच असतं. आणि त्यामुळे तो कायम या विचारात असतो की मी सर्वात पुढे कसा असेल. आणि ही गोष्ट मला का महत्वाची असते वाटतेय, धडधाकट असताना व्हॉलीबॉल खेळणं, नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर होणं हे सोपं असं मी म्हणणार नाही, पण तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराचं साधन उपलब्ध आहे. आता तिच्याकडे साधनांची कमी आहे. तिचे 2 पाय पूर्णपणे काम करू शकत नाहीयेत, तरी सुद्धा त्या मुलीला असं वाटत होतं. याच्यावरून ही गोष्ट प्रूव्ह होते की तुम्ही एखादी गोष्ट ठरवली की तुमचं मन आधी ठरवतं की ती करायची का नाही. बस. जेव्हा आपण म्हणतो की मन, मेंदू आणि मनगट यांचा समतोल साधल्याशिवाय तुम्हाला गोष्टी पार पाडता येत नाही, पण त्याच्यातला मनाचा पार्ट ना हा खूप महत्वाचा आहे. बचेंद्रीजी म्हणल्या याच्यात खूप मोठा अर्थ आहे. ती मनाने केव्हाच जाऊन पोहोचली होती एव्हरेस्टवर. तिला आता निव्वळ शरीराला तिथं नेणं बाकी होतं. जसं आपण म्हणतो की अर्जुनाला तो डोळा दिसत होता, अतिशय गुळगुळीत झालेलं उदाहरण आहे, पण ते फार सत्य आहे. ती म्हणते उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना मला फक्त एव्हरेस्ट दिसायचं, मला काहीही दिसत नव्हतं. 51 दिवस तिनं असं खडतर ट्रेनिंग घेतलं, ज्याच्यात ती कायम पुढे असायची. मी जे सांगितलं ते अखेर एक दिवस सुवर्णाक्षरांचा मानकरी ठरणारा दिवस तिच्या आयुष्यात उजाडला. आय एम ऍट द टॉप ऑफ द वर्ल्ड हे वाक्य एव्हरेस्टवर जाऊन ध्वज फडकवताना, भारताचा ध्वज हातात धरताना अरुणिमाला काय वाटलं असेल? आजूबाजूला मृत शरीरांचा खच पडलाय. तिकडे तो शेर्पा कोकलत होता लिटरली की तू अरे अगं बाई तू मूर्ख आहेस. त्यांनी अक्षरशः तिला आरडाओरडा करून चिडचिड केली की मी तुझा व्हिडिओ घेणार नाही, मी तुझा फोटो घेणार नाही. ही बाई मागे हटली नाही. तिला माहित होतं मी इथून फार फार तर काय होईल, मी मरेन, या पलीकडे काय होणार आहे. पण जर मी मेले, जर यदा कदाचित माझा मृत्यू झाला, तर माझ्या व्हिडिओमुळे युथला इन्स्पिरेशन मिळू देत. त्या क्षणी त्या ध्येयप्राप्तीच्या जवळ आल्यावर सुद्धा तिच्या मनात हा विचार होता. रादर ती 23 वर्षांची मुलगी असंही म्हणाली की जे आजूबाजूला डेड बॉडीज पडल्यात ना, तुमच्यासाठी मी एव्हरेस्ट सर करीन. तुमचं ध्येय होतं एव्हरेस्ट सर करायचं, तुम्ही नाही पोहोचू शकलात, काही ना काही कारणांना त्यात व्यत्यय आला, तुम्हाला ही यात्रा सोडावी लागली, पण मी तुमच्यासाठी एव्हरेस्ट सर करीन. खरं तर त्या डेड बॉडीजचं आणि तिचं काय नातं होतं, अख्ख्या युथचं आणि तिचं तरी काय नातं आहे. पण या वैश्विक लोकांना वैश्विक अनुभूती मिळावी या हेतूनं तिनं एव्हरेस्ट सर केलं. प्रचंड एकतानता हवी ध्येयाशी, की एकनिष्ठता हवी जी तिच्यामध्ये होती. एक सुंदर वाक्य आहे
ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, जीवे भावे हा, मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. कोणाचे तिचं बाई? ध्येय सुदूर होतं, बरोबर आहे, खूप दूर होतं तिचं ध्येय. ती त्याच्या प्रकाशातही चालत राहिली, रादर त्या प्रकाशात ती न्हावून निघाली. पण या वाक्यातला एक पाठ तिनं खोटा ठरवला, की जे कधीही न हाती यावे, असं मात्र तिनं केलं नाही. तिनं जाऊन त्या ध्येयाला कवेत घेतलं. रादर तिथून खाली उतरताना तिनं असं म्हटलंय की बरेचसे मृत्यू खाली उतरतानाच होतात. कारण का, तर ऑलरेडी तुमचा ऑक्सिजन संपत आलेला असतो. तिच्या इतके हॅलो. रिस्क घेणारे कमी असतात. ते ऑक्सिजन संपत आलाय तरी आम्ही उतरतोय. आणि तसा तिचाही तो त्या टप्प्यावर तिचा ऑक्सिजन संपला. योगायोग म्हणूया किंवा काय म्हणूया, त्याच वेळेला एका ब्रिटिश माणसानी त्याच्या 2 सिलेंडर्स पैकी एक सिलेंडर जड होतं म्हणून फेकून दिलं. तिचा शेर्पा ते लगबगीने उचलून तिच्यासाठी घेऊन आला. आपण फक्त कल्पना करू शकतो की ऑक्सिजन संपल्यावर काय होईल. जसं अरुणिमा म्हणाली तिच्या इन्स्पिरेशनल टॉक मध्ये, की तुम्ही आम्ही कल्पना करू शकतो कारण तुमच्या आजूबाजूला माझ्या आजूबाजूला भरपूर ऑक्सिजन आहे. रादर आपण कल्पनाही करू शकत नाही. मी तर म्हणेन की ऑक्सिजन संपल्यावर आपलं काय होईल. आणि अरुणिमा असं म्हणते की लक, भाग्य, किस्मत या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये. इनफॅक्ट फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह या गोष्टीवर मी जास्त विश्वास ठेवेन. पण काही असेल, म्हणजे तिची डेस्टिनी असेल, काही असेल, त्याला आपण काय नाव देऊ मला माहित नाही. पण खूप कमी लोकांना हे माहिती की तिथून परत येताना सुद्धा ती उतरू शकत नव्हती. कारण का, तर तिचा प्रोस्थेटिक लेग तुटून तिच्या हातात आला होता. ती म्हणते माझे हात हे लाल व्हायला लागले होते. तिथे 3 स्टेजेस येतात त्या थंडीमुळे, जिथे -60 डिग्री टेम्परेचर असतं. आधी तुमचे हात लाल होतात, त्याच्यानंतर ते निळे होतात आणि त्याच्यानंतर ते काळे होतात. जेव्हा ते काळे होतात तेव्हा तुम्हाला समजून चुकतं की ते तोडून टाकायला लागतील. त्या पोरीच्या मनात हा विचार आला, ऑलरेडी माझे 2 पाय कापलेले आहेत, याच्या पुढे हात गमवायची माझी इच्छा नाहीये. ती एका टप्प्यावर ती सुद्धा हतबल झाली. तिनं सुद्धा 2 मिनिटांसाठी होशो हवास ती विसरली स्वतःचे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण दुसऱ्याच मिनिटाला तिच्या लक्षात आलं, रडून काहीही उपयोग नाहीये अरुणिमा, तू तुझे डोळे पुस. तिनं स्वतःला बजावलं. तो प्रोस्थेटिक लेग हातात घेतला आणि ती दुसऱ्या काठीच्या सहाय्याने घसटत घसटत बर्फावरून खाली यायला लागली. एक खडक दिसला, त्या खडकावर 2 मिनिटं टेकली आणि त्याच्यानंतर ती खाली आली. अशा पद्धतीने, म्हणजे जिथून 3,500 फुटाचं अंतर जे ती पार करून आली, त्यासाठी लोकांना 15-16 तास लागतात, हिला 28 तास लागले. ऑब्व्हियसली ती जेव्हा परत आली ना, तेव्हा बेस कॅम्पवरच्या सगळ्या लोकांनी गृहीत धरलं होतं की ती गेलीये, कारण असे इन्सिडेंट्स आधी घडलेले असणार आहेत. रादर लोकांनाही म्हणजे टाटा करताना माहिती असणार की कोणीतरी चाललंय म्हटल्यावर ते परत येईल का नाही काही शाश्वती नाहीये. ऑलरेडी दुप्पट वेळ होऊन गेलाय, ही व्यक्ती परत आली नाही म्हणजे ती गेलीच, सरळ आहे, ती गेलेलीच असणार. पण जेव्हा अरुणिमानं त्या कॅम्पवर परत येऊन त्या कॅम्पची झिप उघडली, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की ही जिवंत आहे. लोकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तेव्हा लोक सेलिब्रेशन करायला लागले. पण अरुणिमानी त्या वाटेवर जाऊन परत येण्यासाठी किती खडतर परिश्रम घेतले होते हे तिचं तिलाच माहित होतं. मी तर म्हणेन तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा एक अशी अरुणिमा दडलेली आहे. रादर मी तुम्हा सगळ्यांना, म्हणजे मला खरं तर तुमच्या सगळ्यांचा फार हेवा वाटतं, कारण एक भारताची एक उमलती पिढी तुमच्या हातात आहे, की ज्या पिढीला तुम्ही अरुणिमा सारखा आदर्श आज दाखवू शकताय. बरं असं होतं का तिचं की तिच्याकडे ध्येय नव्हतं? ध्येय होतं तिच्याकडे व्हॉलीबॉल प्लेअर बनायचं ध्येय होतं. नॅशनल नाही तर ती हा एक्सपिरियन्स, हा प्रकार तिच्या आयुष्यात घडला नसता, कदाचित ती इंटरनॅशनल लेवलला सुद्धा गेली असती. पण तिच्याकडे 2च पर्याय होते. जेव्हा हे ध्येय तिच्या आयुष्यातून चकणाचूर होऊन गेलं, तेव्हा 2च पर्याय होते. अरुणिमा म्हणते तसं, एकतर सोडून द्यायचं सगळं, बेसिकली मानसिक दौर्बल्याची शिकार व्हायचं, सगळं सोडून दिलं, हताश होऊन बसायचं, किंवा पुढे चालू लागायचं. तुम्ही मुलांना हा अरुणिमाच्या गोष्टीतला मथितार्थ सांगू शकता की अरुणिमानी किती वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे, किती वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, वेगवेगळ्या प्रकारच्या टप्प्यांवर पार करत गेली ती.
इवन ती जेव्हा त्या रेल्वेतून तिला जेव्हा खाली ढकललं गेलं, त्याच्यानंतर पेपरमध्ये काय वाटेल ते छापून आलं होतं की तिने आत्महत्येचा प्रयत्न केला, तिची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. या सगळ्यामुळे ती हल्ली, अंतर्बाह्य हादरली ती. पण तिने तिची बाजू ओरडून ओरडून मांडण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही एक्सेप्ट हर फॅमिली. या सगळ्या प्रवासाचा साक्षीदार बचेंद्री पाल होत्या, तो शेर्पा होता आणि अरुणिमाचा तो व्हिडिओ होता जो तिने एव्हरेस्टवर गेल्यानंतर काढलेला आहे. तिने फोटो काढायला लावला, शेर्पाला व्हिडिओ काढायला लावला. आणि मला एक असं वाटतं की अरुणिमाचा जो विजय आहे ना, तो तिच्या एकटीचा नाहीये. तो ना या पूर्ण देशातल्या युथचा आहे. तो तुमचा विजय आहे, तो माझा विजय आहे. सगळं काही हरलेलं असताना आपण शून्यातून उभे राहू शकतो. या एका विचारावर विश्वास ठेवण्याची ती नवीन सुरुवात आहे. आम्ही त्या पद्धतीने तिच्याकडे बघायला हवं. अरुणिमा काय म्हणते, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं, लक्षात घ्या, असं तुम्हाला वाटतं, तेव्हा काय असतं तुमच्याकडे? भरपूर कारण, अगणित कारण, कारणांची जंत्री, सबबी. त्या लंगड्या असतील, धडधाकट सबबी असतील, कसले सबबी असतील. मी माझ्या पुरतं सांगते, अरुणिमाचा हा प्रवास स्वतः अनुभवल्यानंतर तिच्या लिखाणातून किंवा त्या लेखातून जेव्हा मी ते पूर्ण एखादं लिहून काढलं, त्यानंतर सुद्धा म्हणजे गेल्या मला वाटतं त्याला 4-5 वर्ष झाली मी हे लिहिलं, 4 वर्ष झाली असतील. त्यानंतर मी कितपत बदलले मला सांगता येणार नाही, पण प्रत्येक गोष्टी मागे म्हणजे जेव्हा मी एखादी गोष्ट करू शकत नाही असं मला वाटतं, तेव्हा कारण देताना माझ्या डोक्यात काय अरुणिमाचा विचार आला की अगणित कारणं असतात. कारणं असतात आपल्या आजूबाजूला. कित्येक जणांना ते बरोबरही वाटतं की हा बरोबर आहे, हिच्या आयुष्यात हे कारण आहे म्हणून ही ते काम करू शकत नाही. पण तुम्हाला स्वतःला माहिती असतं काही वेळेला की ती कारणं काही उपयोगाची नसतात. जसं ती म्हणते की एव्हरेस्ट अगदी समोर होतं, ऑक्सिजन संपत आला होता, तिचा गाईड तिला म्हणाला, तिचा शेर्पा तिला म्हणाला की बाई सोडून द्या विचार. तेव्हा तिच्या डोक्यात हे आलं की नाही, स्पॉन्सरशिप मिळायला मी कितीतरी झटलेली आहे, कितीतरी मेहनत केलेली आहे, मला स्पॉन्सरशिप परत मिळणार नाही. आणि याही पेक्षा जरी मी इथून परत निघाले, हाही विचार तिच्या मनात येऊन गेला की जरी मी इथून परत निघाले तरी मला लोक काही म्हणणार नाहीयेत, बचेंद्री पाल पण काही म्हणणार नाहीयेत. फक्त ते असं म्हणतील की हा बरोबर आहे, हिचा ऑक्सिजन संपत आला होता म्हणून ही निघून आली. पण याची एक दुसरी पण बाजू आहे. जर मी ते एव्हरेस्ट सर केलं तर लोक मला काय म्हणतील, तर मी लोकांना काय दाखवून देईन, हे माझ्यासाठी त्या क्षणी जास्त महत्वाचं होतं. ज्या वातावरणात आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय, ज्या वातावरणात आपण नीट उभे सुद्धा राहू शकत नाहीये, अशा वातावरणात असा विचार मनात येणं, यासाठी मन आणि मेंदूची किती प्रगल्भता पाहिजे लक्षात घ्या सगळेजण. आणि मी जसं म्हटलं तसं मन, मेंदू, मनगट यातलं मन तिचं इतकं प्रबळ होतं, तिनं त्या ध्येय गाठण्याच्या विचारांनी मनाची इतकी सुंदर मशागत केलेली होती, तिला कोणीच रोखू शकत नव्हतं तिचं ध्येय गाठण्यापासून. इवन ती जरी ध्येय गाठताना जरी मेली असती तरी सुद्धा लोक असंच म्हणाले असते की ती शेवटपर्यंत ध्येय गाठण्याच्याच तयारीत होती. ध्येय गाठता आलं नाही आणि नंतर ती गेली असं नव्हतं. तिनंही एका क्षणी गृहीत धरलं असं तसं आपण मरणारच आहोत, तर मग फोटो काढून ठेवू, व्हिडिओ काढून ठेवू, हा क्षण जतन करून ठेवू. तिच्या मनात त्या ज्या भावना होत्या ना, त्याचा अदमास आपण कोणीच लावू शकत नाही. पण मला एवढंच वाटतं की या धड्याकडे एक धडा म्हणून न बघता आपल्या आयुष्याकडे बघण्याच्या धारणा बदलायचा, आपला एक दृष्टिकोन म्हणून आपण अरुणिमाकडे बघू शकतो. तुम्ही, आम्ही, मी, तुमचे सहकारी, तुमचे विद्यार्थी हे सगळेच जण एका विशिष्ट पद्धतीने या गोष्टीकडे बघू शकता. रादर तुम्ही असं बघावं अशी माझी इच्छा आहे. रादर मी हे का लिहिलं, माझा जो वाचक वर्ग होता माझ्या मासिकाचा, तो याच वयोगटातला होता, 13 ते 17. त्यामुळे मला जेव्हा कळलं की बालभारतीमध्ये 10वी साठी हा पाठ निश्चित झालाय, तर मला अतिशय आनंद झाला. कारण 10वीची मुलं ही आयुष्यातला एक मोठा टप्पा ओलांडून जगात मिसळणार आहेत 10वीच्या परीक्षेनंतर. रादर ते अशाच एका मोठ्या काय म्हणू आपण, खडतर अनुभवाला सामोरे जाणार आहेत. त्यांना माहित नाहीये पुढे काय वाढून ठेवलंय ते. पण अरुणिमाच्या विचारांची शिदोरी जर त्यांच्यासोबत असेल
जर एखादं ध्येय गाठताना मला काही नामुष्की आली, काही मुश्किल आली, तर मी दुसरं ध्येय सेट करू शकतो माझ्या समोर. हा इतका विश्वास जरी मुलांमध्ये आपण जागवू शकलो, मुलांमध्ये आपण त्या दृष्टीने सकारात्मकता निर्माण करू शकलो, तर तो फक्त मुलांसाठीचा विजय नाहीये. मी सांगतो तो तुमच्यातल्या अरुणिमाचा विजय आहे, तो माझ्यातल्या अरुणिमाचा विजय आहे, तो मी अरुणिमा ज्या हेतून लिहिलं ना त्या हेतूचा विजय आहे. मी तुम्हाला सांगते, गेल्या 2 वर्षात मला अरुणिमासाठी प्रचंड प्रतिसाद मिळतो. कित्येक जणांनी मला असं सांगितलंय की या लेखामुळे किंवा या अरुणिमाच्या या प्रवासामुळे आमच्या मनातलं नैराश्य झटकून नवीन गोष्टीच्या वाटचालीसाठी कसं उभं राहायचं याचा एक आदर्श पाठ आम्हाला मिळाला. गोष्ट या धड्याची नाहीये, गोष्ट अरुणिमाची आहे. मी नाही तर कोणीतरी या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे पोहोचवलं असतं. हा पाठ हे एक माध्यम आहे. त्या पाठाच्या पलीकडे जाऊन विचार करायला आपण मुलांना शिकवूया. आपण अरुणिमाचा टेड टॉक त्यांना ऐकवू शकतो. आज तंत्रज्ञानामुळे अरुणिमा तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे, तुमच्या हातात आहे अरुणिमा. युट्यूबवर जर तुम्ही अरुणिमा सिन्हा असं टाईप केलं, तुम्ही या मुलांना नक्की दाखवू शकता. अगदी आता सुद्धा दाखवू शकता. तुमचे ऑनलाईन सत्र तुमची चालू असतील, अरुणिमाचा टेड टॉक तुम्ही दाखवू शकता. अरुणिमा हिंदीतून बोललेली आहे. हिंदी अवघड वाटलं तर इंग्रजी सबटायटल सुद्धा त्याच्यात आहेत. तुम्ही नक्की अरुणिमाबद्दल मुलांना अरुणिमाचे व्हिडिओज दाखवा, अरुणिमाचे विचार ऐकवा. आणि मला असं वाटतं की तुमच्या माझ्यातला अरुणिमा पण जपण्यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. प्रचंड थरारक असा अनुभव. आपण जेव्हा बोलत होतात तेव्हा अंगावर काटे येत होते.